नमस्कार मित्रांनो, चला तर आज बघूया सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली बांधलेला एक जलदुर्ग आहे. या किल्ल्याला 3 किलोमीटर लांबीची अशी भक्कम तटबंदी लाभलेली आहे. तर यामध्ये एकूण 52 असे बुरुजे आहेत. तर सिंधुदुर्ग किल्ल्याला जायला आपल्याला मालवण बीचवरून तिकिटे घेऊन बोटीने समुद्री मार्गे जाता येते. तर गेल्यानंतर आपल्याला इथे असा भक्कम असा सिंधुदुर्ग किल्ला दिसतो. तर या किल्ल्यामध्ये जाताना आपल्याला याचा जो मुख्य द्वार आहे हे सहसा दिसत नाही. त्याचे हे वैशिष्ट्य आहे आणि समोर गेल्यानंतर ह्याचे मुख्य द्वार असे दिसते. तर मुख्य द्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक छोटेसे मंदिर दिसते. हे छोटेसे मंदिरातून जाऊन समोर पुढे गेल्यानंतर आपल्याला एक असे खूप छान असे शिवरायांचे मंदिर दिसते, जेथे एक ऐतिहासिक तलवार पण आहे बघायला मिळते. तर समोर गेल्यानंतर आपल्याला एक महादेवाचे मंदिर बघायला मिळते. या मंदिराला एक अशी भुयार बघायला मिळते आणि इथे एक शिवलिंग आहे. समोर गेल्यानंतर आपल्याला अशा भरपूर साऱ्या विहिरी दिसतात, ज्या विहिरीमध्ये इतिहास काळात साखर, दूध, दही यांचा साठा असायचा. समोर गेल्यानंतर 5-6 वाजता खूप छान असा एक सूर्यास्त इथे दिसायला मिळतो, बघायला मिळतो, जो की खूपच मनमोहक आहे. इथे समुद्र आणि सूर्य असा एक सूर्यास्त खूप छान असा वाटतो. तर हा आहे सिंधुदुर्ग किल्ला.